नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग 2 मध्ये सागर काम करत बसलेला असतो. त्याच वेळेला मुक्ता येते आणि मग सागर म्हणतो की मुक्ता या इथे बसा. हे बघा, मी तुमच्याच हॉस्पिटलचं काम करत होतो. हे बघा, हे हॉस्पिटलचं ना काम साधारणतः असं असणार आहे आणि तुम्हाला मी सांगतो, हे काम इतकं मस्त होणार आहे ना की तुम्हालाही ते खूप आवडेल. आणि बघा, या सगळ्या हॉस्पिटलची ना सर्वत्र चर्चा असणार आहे. तेव्हा मग आता सागर खूप खुश असतो, परंतु मुक्ताचा चेहरा पडलेला असतो. सागर मुक्ताकडे बघतो आणि म्हणतो की मुक्ता, काय झालं? तुम्ही अशा का बघताय आणि तुमचा चेहरा असा का उतरलाय? काही झालंय का? असं तो मुक्ताला विचारतो. तेव्हा मुक्ता म्हणते की ऐका ना सागर, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की काय झाले मुक्ता? मग मुक्ता त्याला म्हणते की सागर, तेव्हा सागर म्हणतो की तुम्हाला कोणी काही बोललंय का? काय झालंय जरा सांगा मला. तेव्हा मग आता मुक्ता त्याचा हात धरत म्हणते की सागर, मगाशी मी सावनीला बघितलं तर ती खालीच बसून होती आणि मला वाटतंय ना की हे जे सगळं काही घडतंय ना ते थोडंसं चुकीच्या पद्धतीने घडतंय, मला मान्य आहे. परंतु मला असं बोलायचं आहे की आदित्य आता बघा ना कसं विचारत होता. तो सावनीबद्दल वगैरे सगळं विचारत होता. हे सगळं प्रोजेक्टचं वगैरे ठीक आहे, परंतु मला असं वाटतंय ना की आपण कुठेतरी चुकतोय. म्हणजे हे सगळं साधारणतः काहीतरी चुकीच्या पद्धतीने घडतंय असं वाटतंय मला. मग आता मुक्ताला सागर विचारतो की काय झालंय, मला नक्की सांगा, तुमच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर, आपण सावनीला पुन्हा घरी आणूयात का? हे ऐकल्यावर सागर चिडतो आणि मुक्ताकडून हात काढून घेतो. तेव्हा मग आता सावनी म्हणते की सागर प्लीज माझा जरा विचार करा, मी तुम्हाला काय सांगते ते. त्यानंतर मग सागर म्हणतो की नाही मुक्ता नाही, आणि तो हात काढून घेतो. आणि त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर, मला जरा सांगा प्लीज, माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा सागर म्हणतो, हे बघा मुक्ता, मला या बाबतीत ना तुमचं काही ऐकायचं नाही आहे, मी नाही बोलणार या बाबतीत काहीच. असं म्हणून तो लॅपटॉप घेऊन पुन्हा काम करू लागतो. तो म्हणतो त्या बाईचा विषयच नका काढू माझ्यासमोर. मुक्ता म्हणते की सागर असं करू नका ना, प्लीज सावनीला माफ करा ना. ती सकाळपासून काल दुपारपासून तशीच बसलेली आहे. तिच्या पोटात काहीच अन्न नसेल किंवा काही नसेल. सागर म्हणतो की मग काय करायचंय? ती खाली बसले तर तिचा सत्कार वगैरे करायचा आहे का आपण? आता आपण काही करू शकत नाही, कारण हे सगळं तिने चूज केलेलं आहे. ती वाकली आहे, तिला तिच्या कर्मांची फळं मिळत आहेत, आपण त्यात काहीच बोलू शकत नाही आहे ना. म्हणूनच आता आपण यात काहीही बोलायचं नाही आणि मलाही आता या विषयावर तुमच्याशी काहीच बोलायचं नाही मुक्ता. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर प्लीज असं बोलू नका, एकदा विचार करा ना तुम्ही, मी जे काही बोलते त्याचा. मला मान्य आहे ती खूप चुकली आहे, खूप चुकीचं केलं आहे तिने. ती आपल्या घरात चोरी करते, आपल्या घरात सगळ्यांशी ती चुकीचं वागली, मान्य आहे सगळं काही चुकीचं केलं तिने. परंतु मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी अशा आपण हँडल नको करायला, सगळं काही व्यवस्थित केलं पाहिजे असं ती म्हणते. नंतर मग आता सागर म्हणतो की मुक्ता, काय वागले ती बाई आपल्याशी आणि त्या बाईला मी का घरात घेऊ? जी बाई तुम्हाला इतकं बोलते, माझ्या आईशी भांडली आहे ती, माझ्या भावनांशी खेळली आहे ती, त्या बाईला आपल्या घरामध्ये आता थारा नाही. मुक्ता म्हणते की सागर, मला इतकंच कळतंय की ती अशी कालपासून बाहेर बसलेली असणार. आणि आदित्यलाही आपण काय उत्तर देणार होते याबाबतीत? आदित्यचं नाव काढल्यावर तो गप्प बसतो आणि पुढे तो काहीच बोलत नाही, परंतु तो कन्व्हिन्सही होत नाही. तर इथे सावनी ही खालीच बसलेली असते आणि म्हणत असते की हे काय चाललंय काय सगळं? किती उकाडा आहे बाहेर, किती गरम होत आहे आणि या सगळ्यामध्ये आता मी काय करू? आणि तिचं डोकं अगदी तापलेलं असतं, काय करावं काहीच कळत नसतं. म्हणते की ऊन कमीच होत नाही आहे, किती केलं तरी, सावलीत आले तरी उन्हाचा अजून भर चाललाच आहे. तेवढ्यात आता मुक्ता ही खिडकीमध्ये आलेली असते. सावनी ही तिच्या डोक्यावर ओढणी घेऊन असते, परंतु ती ओढणी देखील आता उन्हाने पूर्ण तापलेली असते. ती म्हणते की काय करू, काही कळत नाही. तेवढ्यात आता इथे मुक्ता ही खिडकीतून बाहेर बघते आणि तिच्या लक्षात येतं की सावनी ही अजूनही तिथेच बसलेली आहे, ती तिथून जागची हलली नाही. ती म्हणते की बापरे, उन्हाचा हा कडाका पण कितका आहे आणि सावनीच्याकडे काही पाण्याची बाटली नाही किंवा काही कालपासून खाल्लं पिल्लं देखील नसेल. काय करत असेल ही, नक्की काय चाललं आहे यांच्या मनात, काहीच कळायला मार्ग नाही. असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये येते आणि सावनीची नजर मुक्तावर पडते आणि मग ती मुक्ताकडे अगदी दयेच्या नजरेने बघत असते. त्याच वेळेला आता मुक्ता ही पुन्हा खिडकी बंद करून घेते आणि आतमध्ये जाते. तेव्हा सावनी म्हणते की बघा रे, कोणीतरी माझ्याकडे बघा, इतक्या उन्हामध्ये बसले मी आणि आता ही मुक्ता बघून आतमध्ये बंद करून गेली. काय करत असेल, काय विचार करत असेल काय माहिती. अजूनही यांच्या मनाचे असे दरवाजे उघडत कसे नाहीत, कालपासून बसले. आणि ती रस्त्यावरून आता बाजूने चालत असते आणि म्हणते की नाही नाही सावनी, तुला असं हरायला नको, काही केला तू आता स्वतः जिद्द सोडू नको, नक्कीच तू जिंकशील, तू काळजी करू नकोस. असं म्हणून आता सावनी ही इथून तिथे फेऱ्या मारत असते.
तेवढ्यात आता मुक्ता पिशवी घेऊन बाहेर येते आणि अशा सावनीला पाहून तिला देखील आता वाईट वाटत असतं. आणि नंतर सावनी ही तिथेच उभी असते. तिला असं वाटतं की मुक्ता तिला घेऊन जाण्यासाठी आली, परंतु मुक्ता तिथून निघून जाते आणि तिच्या हातात बाजारात जाण्यासाठी पिशवी असते. आता सावनी ही मुक्ताला हाक देणार, तेवढ्यातच मुक्ता समोरून निघून गेलेली असते. आणि या सगळ्यामध्ये पुन्हा सावनी जाऊन बेंचवर बसते आणि म्हणते की बघूया, यांना कधीतरी पाजर फुटेलच ना, कधीतरी कोळी कुटुंब येईलच. म्हणून ती तिथेच बसते. तेवढ्यात आता बिल्डिंगमधल्या बायका येतात आणि ती एक बाई म्हणते की काय हो राणे काकू, ही सावनीच आहे ना हो? तेव्हा ती म्हणते की हो, दिसते तर सावनीच, पण बघ ना, मेकअप नाही चेहऱ्यावर तर किती वेगळी दिसते नाही. तेव्हा मग आता त्या दोघीजणीही तिच्याजवळ येतात आणि म्हणतात की काय गं सावनी, तू इथे काय करत आहेस? तेव्हा ते म्हणते की कुठे काय, मी तर फक्त इथे बसली आहे. आणि मग त्या विचारतात की अगं तसं नाही, पण काय हा तुझा अवतार, तुझा मेकअप सगळं काही गेलं, अगं अशी का दिसतेस तू अवतार झाल्यासारखी? तेव्हा ते म्हणते की कुठे काय, मी आपली अशीच इथे बसली आहे. तेव्हा त्या म्हणतात की अगं तसं नाही, मला वाटते त्या इंदिरा कोळीने आणि तिच्या सुनेने तुला घराबाहेर काढलेलं दिसतंय. तू म्हणतेस की आत्ता अशीच बसली आहे, पण मला तर तू कालपासून इथेच बसलेली दिसतेस आणि तुझी बॅग वगैरे ते पण इथेच आहे. म्हणून तुला विचारलं की तुला घरातून बाहेर वगैरे काढून टाकलं की काय? तेवढ्यातच आता मुक्ता आलेली असते आणि मुक्ता आलेली जराशी चुणूक सावनीला लागते. म्हणून आता सावनी म्हणते की गप्प बसा, काही बोलू नका, तुम्हाला काय करायचं, नुसतं सांबार चौकशा. कोळी कुटुंबाबद्दल काहीही चुकीचं वेडंवाकडं बोललेलं मी खपवून घेणार नाही, काही बोलायचं नाही त्यांच्याबद्दल हां. असं म्हणून आता चला चला तुमच्या कामाला लागा, असं म्हणून ते त्या बायकांना हकलवून लावते. आणि नंतर मुक्ताने हे सगळं पाहिलेलं असतं. आता मुक्ता हे सगळं पाहते आणि मग तिथून मुक्ता निघून जाते. ती काहीच बोलत नाही. तरीही सावनी तिथेच उभी असते. सावनी म्हणते की नेमकं काय असेल या मुक्ताच्या मनात. आता तिथून सावनी उभी असते. तिला वाटतं की आता तरी तिला मुक्ता घरात घेईल, परंतु आताही ती घरात घेत नाही. आणि सावनी म्हणते की झालं, आत्ताही गेली, काहीच कळत नाही आता मला कधी या घरामध्ये जायला मिळेल. तर इथे सागर हा मिहीरशी बोलत बोलत गप्पा मारत फोनवर बाहेर येत असतो. तो सणासाठी तयार झालेला असतो. तेवढ्यातच आता मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की सागर. तेव्हा मग आता सागर म्हणतो की बोला मुक्ता, काय झालेलं आहे? आणि जर सावनीबद्दल बोलणार असेल ना तर प्लीज माझ्याशी बोलू नका. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, माझं प्लीज ऐका ना तुम्ही, आपण सावनीला घरी आणूया. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, तुम्हाला वेळ वगैरे लागले की काय? अहो काय बोलताय तुम्ही, अशा का वागताय? अहो तुम्ही शिकलेले आहात आणि अशा कसं तिच्या सगळ्या भुलतापांना तुम्ही बळी पडताय? अजिबात नाही, ती बाई कधी बदलू शकत नाही, मला माहिती आहे. ही सगळं जे काही करते ना ते नाटक करते, नाटक. तेव्हा मग आता सागरला मुक्ता म्हणते की हो हो, मला माहीत आहे तुम्ही जे काही बोलताय ते, परंतु आताचंच उदाहरण घ्या ना. मुक्ता म्हणते की सागर, आता ज्या बिल्डिंगमधल्या काही बायका आहेत ना, त्या बोलत होत्या तिला की कोळी कुटुंबाने तुला घराबाहेर काढलं, इंद्राने आणि मग मुक्ताने. तेव्हा ती आपली बाजू घेऊन त्यांच्याशी भांडत होती, ट्रस्ट मी. आणि तिथे मी ना आहे हे तिला माहीतही नव्हतं हां. ती फक्त आपली बाजू घेऊन त्यांना म्हणत होती की कुटुंबाला काही बोललेलं मला सहन होणार नाही. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, तुम्हाला कसं कळत नाही? त्या बाईची सगळी नाटकं आहेत, नाटकं. ती हे सगळं मुद्दाम करते आणि तिला माहिती आहे तुमच्यासारख्या बायका या सगळ्याला बळी पडतात. परंतु नाही, तुम्हाला तर मात्र कळतच नाही आहे ना मी काय बोलतोय ते. अहो, जी बाई माझ्या आईबरोबर इतकी भांडली, तुम्हाला नको नको ते बोलून अपमान केला आणि माझाही विचार नाही केला, आपल्या सगळ्या कुटुंबाशी कसं वागली, माझ्या 2 मुलांशी, आणि त्या बाईला मी माफ करू, घरात घेऊ असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही ना सागर, मी तुम्हाला खरंच सांगते, आत्ताही जेव्हा ती सगळ्या बायकांबरोबर भांडत होती तेव्हाही मला कळलं की कदाचित ती बदलली आहे. थोडाफार बदल तरी सावनीमध्ये झाला आहे, कारण ती काल दुपारपासून अशीच बसलेली आहे. तिच्या पोटात अन्न नाही आहे, पाणी नाही आहे, ती अशीच बसून आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, अहो तुम्ही जे काही बोलताय ते मला मान्य आहे. तुम्हाला ते पटत असेल, पण मला नाही पटत आहे हो. कारण मी त्या बाईला चांगलाच ओळखतो. तिची ही सगळी नाटकं आहेत, नाटकं. आपण त्याला बळी पडायला नको. आणि तुमच्यासमोर ती मुद्दाम सगळं दाखवते, कारण तिला माहिती आहे की तुम्ही सहन हे सगळं बघाल आणि तिच्या बाजूने व्हाल. मुक्ता म्हणते की नाही सागर, तिला खरंच नाही कळलेलं. आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय का? सागर म्हणतो की हो. तुम्हाला माहिती आहे का मुक्ता, अजगर जर 1 महिना शांत बसला असेल तर समजून जायचं ते कुठल्या तरी मोठ्या माणसाला गिळण्याचं प्लॅनिंग करतोय, म्हणून तो शांत आहे महिनाभर. तसंच या सावनीचं आहे. ही सावनी थोडे दिवस चांगले वागणार, परंतु तिच्या डोक्यामध्ये दुसरंच काहीतरी मास्टर प्लॅनिंग सुरू असेल, म्हणूनच तिला घरात ठेवणं हे रिस्की आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर, खरंच तुम्हाला वाटतंय की ही सावनी इतकी क्रूर असेल? इतकं क्रूर वागते का ती, जसं तुम्ही म्हणताय? तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, मला काहीच माहिती नाही, फक्त इतकंच की तुम्ही तिला घरात घेऊ नका. मुक्ता म्हणते की सागर, प्लीज माझं ऐकून घ्या.
आता सावनीला आपण घरात घेतलं नाही तर आजूबाजूचे लोक बाहेर बसलेत, सावनीची तब्येत बिघडली, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी कोणावर येणार आहे सागर? आणि ते पण सोडा, तिच्या जीवाचं बरं वाईट काही ते होईल, तिने काही खाल्लं नाही, प्यायली नाही किंवा काहीच नाही, तशीच बसून आहे. परंतु आधीचा तुम्ही विचार करा ना, आदित्यला आपण काय उत्तर देणार आहोत? जर तिचं काही झालं तर आपण आधीचा विचार केला आहे का? आणि आदित्यला आपण काय सांगणार, तुझ्या मम्माबरोबर आपण काय चुकीचे वागलो? आणि हे सगळं तो डोक्यात ठेवेल, कारण तो आता लहान आहे. आपण जर त्याच्याशी असं वागलो तर मग मात्र त्यालाही कळेल की आपण चुकीचे आहोत, परंतु त्याला त्याची मम्मा चुकीचे आहे नाही कळणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की सध्या जर आपण सावनीला घरात घेतलं तर मग आदित्यही आनंदात राहील. जर त्याला सावनीच दिसली नाही तर त्याला याचं खूप वाईट वाटेल. खरं तर आदित्यलाही सावनीने यावेळेला काहीही हाताशी घेतलं नाही. उलट ती त्याला सांगत होती की मी माझ्या मैत्रिणीकडे आहे. ती खोटं बोलली आदिशी आणि सांगत होती, त्याला समजवत होती की सावनी सागर वेगळी आहे. तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, तुम्ही काही करावं परंतु माझा ना विश्वासच नाही आहे तुमच्यावर. मी ना खरंच आत्ताच्या या क्षणाला ना तुमच्या आईला खूप मिस करतोय. खरंच इथे ते असताना तर त्यांनी चांगल्या शब्दामध्ये तुमच्या डोक्यात सगळे काही विचार बदलेत ना, ते सगळे विचार चांगले काढून फेकून दिले असते दूर. पण नाही, आता ते नाही आहे तिथे, मी त्यांना मिस करतोय. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमचं ऐकेन, तर नाही, असं अजिबात होणार नाही. तेव्हा मुक्ता म्हणते की सागर असं काय करताय? मी तर ऐकते ना तुमचं, आणि आपण दोघं एकाच टीममध्ये असायला हवं आहे. मग तुम्ही माझ्याबरोबर असे का वागताय? तेव्हा मग आता सागर म्हणतो की मग हे सगळं मम्मीला मान्य आहे का? तेव्हा मुक्ता म्हणते की असे काय करताय सागर? कोणाला मान्य आहे सगळं? तुम्हाला तरी मान्य आहे का? परंतु जर तुम्ही माझ्या बाजूने झालात ना तर सगळं काही व्यवस्थित होईल. तुम्ही जर म्हणालात की तिला इथे राहू दे, तर मग मम्मी पण किंवा कोणी काही नकार देणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, प्लीज ऐका ना. आणि सागर चला, तरच तुम्हाला असं वाटतं की सावनीला घ्यायला नको, मग चला आदित्यकडे चला. आता हिंमत आहे का तुमच्यामध्ये आदित्यला सगळं काही खरं सांगण्याची? तिची मम्मीचं काय चाललंय काय नाही, आहे का हिंमत? तर चला आपण जाऊया. तेव्हा मग सागर थांबतो आणि म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, बस झालं, तुम्हाला तिला घ्यायची आहे ना घरात, घ्या मग. तेव्हा मुक्ता म्हणते की थँक्यू सागर, खरंच तुम्ही आहात ना माझ्यासोबत? तेव्हा सागर म्हणतो की आता काय करू मी? तुमच्या पायावर तुम्हाला स्वतःच दगड मारून घ्यायचं आहे, तर मग मी काय करू? खरंच मला कळत नाही आहे की वेडी बायको मिळाली आहे म्हणून याचा आनंद मानू की दगडावर डोकं आपटून घेऊ. तेव्हा मग आता सागर हसायला लागतो, मुक्ता देखील हसत असते. तेव्हा मग सागरला मुक्ता म्हणते की सागर चला ना प्लीज, माझं ऐका ना. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे बघ, तू तिला जरी घरात घेतलंस तरीही मी तिला काही माफ वगैरे करणार नाही आहे, आणि तो हट्ट तू माझ्याकडे करू नका. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो हो सागर ठीक आहे, फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा. तेव्हा मग सागर तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की ठीक आहे चालेल, तुम्हाला करायचं आहे ते करा. आता सागरला इथे वैताग आलेला असतो, कारण सावनी पुन्हा घरात येणार असते आणि सावनी जर काही चुकीचं पुन्हा वागली तर या सगळ्याची जबाबदारी मुक्ताने घेतलेली असते. आणि सावनी इथेच पडून असते, तिथेच बसलेली असते. आणि ती बसलेली असताना तिथून आता मुक्ता येते, आणि मुक्ता आल्याबरोबर ती बघते तर सावनी तिथे बेंचवर झोपलेली असते. आणि हे सगळं पाहून तिला खूपच वाईट वाटत असतं. आता मुक्ता ही तिकडे येते आणि म्हणते की सावनी सावनी उठा. त्याच वेळेला सावनी पटकन उठते आणि म्हणते की मुक्ता तू? तेव्हा ती म्हणते की हो चला, तुम्ही आता इथून चला, बस झालं इथे आता. तेव्हा मग सावनी म्हणते की काय झाले मुक्ता, खरंच काय झालं आहे, मला माफ केलं आहे का सगळ्यांनी? तेव्हा मग ती म्हणते की नाही, माझं कोणाशी काहीच बोलणं झालेलं नाही, परंतु तुम्ही जरा उठा चला. मला कळलं आहे की तुम्हाला खरंच थोडंसं प्रायश्चित्त जरी झालं असेल, आणि कालपासून तुम्ही इथेच बसलात, काहीच खाल्लं प्यायलं नाही आहे, म्हणूनच चला. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर सावनी म्हणते की नको मुक्ता नको, अगं त्या घरात मला कोणी माफ करणार नाही, मला माफी मागायची आहे सगळ्यांची. तेव्हा आता मुक्ता म्हणते की हे बघा सावनी, तुम्ही कालपासून अशाच बसलायत, काही पाणी नाही अन्न नाही, तुमची तब्येत बिघडेल, तुम्हाला खराब होईल तब्येत, आणि ऊनही आहे इतकं खूप बाहेर, त्यामुळे प्लीज आता घरी चला. तेव्हा मग आता ती म्हणते की मला सागरने माफ केलं का? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, अजून तरी ते मला काहीच बोललेले नाही आहेत, कारण त्यांना या सगळ्याचा खूप त्रास झाला आहे. तेव्हा मग सावनी म्हणते की होणारच ना गं त्रास, खूप त्रास दिला आहे मी सगळ्यांना, सगळ्यांशीच खूप चुकीचं वागली आहे, आणि खरंच हे सगळं जे काही केलं आहे त्याचा मला आता खूप पश्चाताप होतो आहे. मी जे काही वागले त्याने मला खरंच खूप त्रास होतो आहे गं, मला प्रायश्चित्त घ्यायचं आहे. आणि मुक्ता, मी खरंच हात जोडून तुझी पण माफी मागते, प्लीज तू पण मला माफ कर. तू मला आता जे सांगतील ते मी काम करायला तयार आहे. तू म्हणशील की घरात भांडी घासेन, तुझे कपडे तू म्हणालीस तरी धुवेन मी, आणि तू कितक्या हवेत तेवढ्या पालेभाज्यांच्या जुड्या माझ्याकडून साफ करून घेऊ शकते, मी सगळं करेन. आणि जोपर्यंत सागर मला माफ करत नाही तोपर्यंत इथेच कुठेतरी कोपऱ्यात मी पडून राहीन. परंतु नाही, आता मला खरंच सागरशी नजरानजर करता येणार नाही आहे.
तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा सावनी, ठीक आहे, जरी सागरने माफ केलं नसलं तरी म्हणा त्यांनीच सांगितलं आहे की तुम्हाला घरी घेऊन जायला, म्हणून आता तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा मग सावनी म्हणते की हे बघ मुक्ता, तुला असं वाटत असेल की मी पुन्हा घरामध्ये येईन आणि काहीतरी कारस्थानं करेन, परंतु नाही, मी असं पुन्हा करणार नाही. प्लीज आत्ता मला माफ करा, मी सगळं काही विसरून जाईल आणि मला माझ्या मुलाबरोबर राहायचं आहे. मला माझ्या आदित्यपासून लांब करू नकोस प्लीज. माझा जीव अडकला आहे गं माझ्या मुलामध्ये. जसं तुझा सईमध्ये अडकला आहे तसंच माझ्या आदित्यमध्ये जीव अडकलेला आहे. आणि तू एक आई आहे, तू मला समजून घेऊ शकते ना माझ्या मनाची काय अवस्था आहे ती. मला माझ्या आधीपासून प्लीज दूर करू नका, मी हात जोडते. तेव्हा मुक्ता म्हणते की हो सावनी, हो, मला मान्य आहे तुमचा खूप जीव आहे आधीवर, म्हणूनच मी तुम्हाला एक संधी देते. तेव्हा मग आता सावनी ही मुक्ताचे पाय धरते आणि म्हणते की मुक्ता, मला माफ कर. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही नाही, काहीच गरज नाही आहे पाय वगैरे धरण्याची, चला तुम्ही. असं म्हणून आता सावनीला मुक्ता बॅग घेऊन जात असते आणि म्हणते की चला तुमची बॅग घ्या, तुमचं सामान घ्या आणि चला. असं म्हणून मुक्ता आता सावनीला तिच्या घरी घेऊन जात असते. तरी ते घरात आनंदाचं वातावरण असतं. दिवाळीचे काही पदार्थ बनवण्याचे सुरू असतात. तेवढ्यात इंद्रा आणि स्वाती किचनमध्ये असतात आणि त्या दोघी आनंदाने एकमेकींशी गप्पा मारून जेवण बनवत असतात. त्याच वेळेला तिथे आता मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते की या सावनी आतमध्ये या, तुमची बॅग घ्या आणि आतमध्ये या. आणि जेव्हा सावनी येताना दोघीजणी बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चढतो. आता इंद्रा धावत धावत बाहेर येते आणि म्हणते की हे काय काय चाललं आहे तुमचं. आणि मुक्ता, तू हिला कणाला घरात घेतलीस ग. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, मीच आणलं आहे तिला. तेव्हा मग आता इथे लगेच इंद्रा म्हणते की काय गं, अगं मुक्ता, येरीबिरी जायलीस का तू. अगं हिला कशाला आणलं या घरामध्ये. आणि काय गं हे सावनी, तू मुक्ताने घरात घेतलं म्हटल्यावर कशी लगेच तोंडवर करून घरात शिरलीस. तुला लाज लज्जा शरम नावाची काही गोष्ट आहे की नाही. अगं या घरामध्ये तुला मी धक्के मारून घराच्या बाहेर काढली, परंतु तरीही तू या घराच्या मध्ये शिरायला बघते, कशाला करते. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की मम्मी राहू द्या. अहो सावनी कालपासून अशीच बसून होती खाली, कसं दिसतं ते. आणि सगळेजण 4-5 लोक बघतात आणि चर्चा करतात मम्मी. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, ती 4-5 लोकांना जे काय बोलायचं ते बोलू दे. मी आता सोसायटीमध्ये बोर्डच लावणार आहे की या सावनीचा आणि कोळी कुटुंबाचा काहीच एक संबंध नाही. ती काय करेल काय नाही आमचा त्याच्याशी काही घेणं देणं नाही, असं मी बोर्ड लावेन. आणि काय गं मुक्ता, तू शिकली सवरलेली ना, हिच्या सगळ्या सगळ्या कुरघोडींना, या सगळ्या नाटकांना कशी काय बली पडलीस तू. आणि एक गोष्ट, किती 4 लोक काय बोलतील याचा विचार करून तू या सावनीला घरात कणाला घेते. अजिबात घेऊ नको, हिच्यावर विश्वासच ठेवू नको तू. आणि त्यावेळेला मग आता मुक्ता म्हणते की मम्मी, आता सावनी असं काहीच करणार नाही, विश्वास ठेवा. अहो जेव्हा त्या बायका भांडत होत्या ना सावनीशी, तेव्हा ती आपली म्हणजेच तुम्हाला नाही आपल्याला बोलत होत्या त्या बायका. तेव्हा मग ती आपली बाजू घेऊन त्यांच्याशी भांडत होती मम्मी. ती बोलली की माझ्या कुटुंबाला काहीच बोलायचं नाही. तेव्हा मग इंद्रा म्हणते की बस कर गं, ही सगळी ना नाटकं आहे तिची नाटकं. मुक्ता, खरंच मला तुझं आश्चर्य वाटतं की इतकं सगळं करून पण तुला ती इतकं बोलते, आपल्या घराला बोलते, तुझ्या नवऱ्याला इतका त्रास दिला तरीही तू त्याच बाईला कशी काय घरात घेऊन येते, मला ना तेच कळत नाही. असं म्हणून इंद्रा आता मुक्तावर भडकत असते. आणि नंतर इंद्रा म्हणते की चल सावनी, चल बस झालं, आता इथे अजिबात थांबायचं नाही. आणि ए मुक्ता, तू पण शांत बसायचं. तू आता इथून पुढे काहीच बोलायचं नाही. तुझं मी आता ऐकणारच नाही आहे, बस झालं. एकदा ऐकलं आणि बघितलं सावनीने घरामध्ये काय धमाका करून ठेवला ते. आता मी या घरामध्ये अजिबात तिला उभं करून घेणार नाही. आणि मुक्ता, मला तुझी पण कमाल वाटते गं, या बाईला तू कशाला घरामध्ये घेऊन ठेवली, मला ना तेच कळलं नाही. त्याच वेळेला इथे आता सावनीलाही ती म्हणते की ए चल तू निघ, इथे अजिबात थांबायचं नाही, काहीच गरज नाही इथे थांबण्याची, निघ इथून. असं म्हणून तिला ती बाहेर काढायला लागते. तेव्हा सागर येतो आणि म्हणतो की 1 मिनिट मम्मी थांब, राहू दे तिला इकडे. तेव्हा आता सागर असं बोलल्यावर इंद्रा आणि स्वातीला जबरदस्त धक्का बसतो. आणि मग आता सागर म्हणतो की मुक्ता, तुम्हाला इथे आणायचे होते ना, ठीक आहे, तुम्ही हिला इथे आणले, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर सावनीने इथून पुढे काही केलं तर या सगळ्याची जबाबदारी ही मुक्ताची असणार आहे आणि मुक्ता या सगळ्याची जबाबदारी घेणार. तेव्हा मुक्ता म्हणते की हो, सावनीने तर जर काही केलं तर त्याची जबाबदारी सगळी माझी आहे. आणि असं म्हणून आता इथे सावनी ही बॅग घेऊन आतमध्ये येत असते. आणि मुक्ता म्हणते की घ्या सावनी, तुमचं सामान घ्या, चला आतमध्ये या. असं म्हणून आता सावनीला ती घरामध्ये घेऊन येते. इंद्रा म्हणते की झालं, ही सावनी पुन्हा घरामध्ये आली. ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अवदसा शिरली ग स्वाती, काय करायचं ना मला काहीच कळत नाही. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की मुक्ता नेहमी घरासाठी बेस्ट डिसिजनच घेत असते,
परंतु हा निर्णय मला अजिबात आवडला नाही. आपल्या घरातला हा असा निर्णय चुकीचा मुक्ताने कसा घेतला? तेव्हा स्वाती म्हणते की मम्मी मला असं वाटतं की आधीसाठी ती सगळं करत असेल. आदित्य जर रागाने निघून गेला तर त्याची आई गेलीनंतर? मग आता इंदिरा रडते आणि म्हणते की हो गं, आधीसाठीच सगळं करतोय मी. अगं या कुटुंबाचा वारस आहे ना तो. बघ ना, सई झाली आणि आदित्य. मग या कुटुंबाचा वारस पुढे कोण देणार? लकीला बाळ होऊ शकत नाही आणि आरती काय त्याचं बाळ तिचं बाळ आपल्याला देणार नाही आणि मुक्ताला पण बाळ होऊ शकत नाही. याचाच त्रास होतो मला. मग राहिला कोण? आदी. तोच तर या घराचा वारस आहे ना. आता इथे मुक्ताला बाळ होऊ शकत नाही असं जेव्हा इंदिरा म्हणते तेव्हा मुक्ताच्या मनाला खूप लागलेलं असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते सगळं सागरने देखील पाहिलेलं असतं. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ताचा पदर जळत असतो त्याच वेळेला सावनी येते आणि सावनी स्वतःच्या हाताने तिच्या पदरावरचं सगळी काही जी काही आग असते ती विझवण्याचा प्रयत्न करते आणि नंतर हे सगळं करत असताना आता सगळे धावत येतात आणि मुक्ता म्हणते की मम्मी, सावनीमुळे होणारा अनर्थ टळला नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. सागर येतो आणि सावनीची हात जोडून माफी मागत म्हणतो की सावनी, खरंच तुझे खूप मोठे उपकार आहेत. तू मुक्ताला वाचवलंस, थँक्यू. त्याच वेळेला तो बघतो तर तिचाही हात जळालेला असतो. तो म्हणतो की हा काय तुझाही हात भाजलाय? ती म्हणते की ठीक आहे, इतकं एवढं काय नाही आहे आणि म्हणून ती शांत बसते आणि म्हणते की तुमच्या घराला मी जी लावलेली आग जी लावलेली मी आग आहे ती आग एक दिवस मोठा धमाका करणार. आता या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं म्हणजे कुठलं तरी भाजलं पाहिजेच ना, थोडं मला भाजणारच असं म्हणून ती आता खुश होत असते. परंतु मुक्ता आता इथे सावनीकडे बघत असते. आता मुक्ताला सावनीचा जो काही सुप्त हेतू आहे तो समजेल का? हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.